हॅलो नमस्कार, मी सानिका तुमचं परत एकदा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना मी तुमच्याबरोबर 2 रेसिपी शेअर करणार आहे। त्यातली ही पहिली रेसिपी आहे आणि थोडंफार गप्पा मारणार आहे तुमच्याबरोबर। तर संध्याकाळची वेळ होती आणि मुलांना ना ट्यूशनवरून आणि स्कूलमधून आल्यावर ना खूप भूक लागते। तर माझ्याकडे ब्रेड खूप कमी होता आणि थोडे मखाने होते। तर मखाने मी यूज नव्हते केले, म्हणजे पॅकेट त्यांनी डीमार्टमधून आणल्यापासून तसंच होतं। तर मी म्हटलं मखाने आणि ब्रेड आणि पोटॅटो असं टाकून ना एक छानसं ना म्हणजे चाट तयार करूया। म्हणून ना मी ब्रेड ना कापून असा चौकोनी कापून घेतला आणि हे बटाटेसुद्धा ना फ्रायसाठी ना अशी कापून घेते चौकोनी। पण छान अशी चाट बनवणार आहोत। तर आता तेल गरम करते आणि बटाटे पहिले तर फ्राय करून घेते मी। आवाज थोडा मध्ये जाड वाटेल, थोडं समजून घ्या आजचा दिवस, कारण की आवाज थोडा क्लिअर होतोय माझा आता। तर आता मी बटाटे हे ना फ्राय करून घेतले, शॅलो फ्राय करून घेतलेत। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता, पण मुलांना ना शॅलो फ्राय केलेले आवडतात आणि कधीतरी ठीक आहे। तर बटाटे मी शॅलो फ्राय करून घेतलेत, एकच बटाटा घेतलेला आणि त्यानंतर मग आपल्याला ना शेंगदाणे सुद्धा घ्यायचेत आणि ते सुद्धा चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचेत। मुलांना ना म्हणजे काय होतं, आपण बटाट्याची भाजी करतो तर बटाटे खायला माझी मुलं तर कंटाळा करतात। बाकीच्यांच्या मुलांचं नाही माहिती, पण माझी मुलं खूप कंटाळा करतात बटाटा खायचं। पण असं फ्राय वगैरे करून दिलं ना चाटमध्ये वगैरे टाकून तर खातात। आणि आता हे शेंगदाणे सुद्धा मी शॅलो फ्राय करून घेतलेत आणि त्यानंतर मग आता मी हे मखाने ना शॅलो फ्राय करून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पॅनवर फ्राय सुद्धा नुसते करून घेऊ शकता। तर मी बटाट्यासाठी आणि ब्रेडसाठी तेल ठेवलंच होतं, म्हणून मी हे मखाने सुद्धा त्याच्यातच शॅलो फ्राय करून घेतलेत। ते सुद्धा आता काढून घेणार आहे। आणि मखाने खूप चांगले असतात मुलांसाठी, आपल्यासाठी, हेल्थसाठी, त्यामुळे कधीतरी ट्राय करायला काय हरकत नाही। आणि आता त्यानंतर मी परत थोडं तेल घेणार आहे आणि ब्रेडसुद्धा फ्राय करून घेणार आहे। थोडंसंच तेल वापरायचं, जास्त पण असं नाही वापरायचं, जेणेकरून जो ब्रेड आहे ना तो क्रिस्पी होईल। आणि हा चाट ना एक नंबर आणि खूप सुंदर चाट झालेली, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा ही रेसिपी। खूप सुंदर झालेली। गोड चटणीसुद्धा मी घरी बनवून ठेवलेली असते फ्रीजमध्ये। तर आता हे आपले ना जे ब्रेड आहे चौकोनी कापून घेतलेलं ते सुद्धा शॅलो फ्राय झालेलं आहे आणि त्याच्या ज्या बाजूच्या कड्या आहेत त्या मी कापून साईडला ठेवून दिलेल्या, फक्त मधला भाग घेतलाय, मला ब्रेड क्रम्ससाठी ते उपयोगाला पडतील। आणि आता वरून मी टाकणार आहे लाल तिखट, थोडासा चाट मसाला टाकायचा, धना पावडर टाकायची आणि जिरा पावडर टाकायची आणि ते सगळं टाकून मी असं मिक्स करून घेणार आहे। थोडं मीठ सुद्धा टाकायचं। आणि श्रावणी इथे एक उचलून तिथं चाललेलं, मुलांचं कसं असतं ना की काय बनवायला घेतलं तर मध्ये येत असतात आणि त्यांना खायला आवडतं म्हणून आपल्यासारख्या आया असतात त्यांना बनवायला आवडतं। तर हे झालेलं आहे, मीठ वगैरे टाकून मी परत एकदा मिक्स करून घेतलं। आता मी कोथिंबीर आणि मिरची आणि 1-2 पाकळ्या लसूण घेऊन मी एक कोथिंबीरची चटणी बनवलेली ती टाकते आणि ही खजूर आणि चिंच याची जी चटणी आहे ती मी टाकते आणि हे मिक्स करून घेते। जास्त पण चटणी टाकलेली नाही आहे, एक्स्ट्राची पाहिजे तर वरून टाकता येते। तर मी आता सगळ्यांना सर्व करते आणि मुलांना आवडलं आणि तुम्हालाही आवडेल, करून बघा ही रेसिपी, खूप सुंदर होते। जेव्हा येतात शाळेतून किंवा ट्यूशनवरून तर छोट्या मोठ्या भूकसाठी जेव्हा ब्रेड होतं किंवा असं काहीतरी वेगळा चाट खाऊसा वाटला तर एकदा नक्की करून बघा। आता वरून मी थोडं दही टाकले आणि परत थोडीशी हिरवीवाली चटणी टाकली आहे आणि वरून बारीक शेव होते ते सुद्धा टाकणार आहे। तुम्हाला पाहिजे तर कांदा टोमॅटो सुद्धा टाकू शकता,
पण मी जास्त असं गिचडी अशी काही केली नाही, नॉर्मली वरून शेव आणि दही टाकले आणि तेच टाकून खूप सुंदर लागत होते. कसं असतं ना, मुलांच्या भुकेची काळजी ही आपल्यालाच जास्त असायला हवी, कारण की काय काय आया ना खूप खाण्यापिण्यामध्ये, मी काय काय ठिकाणी बघते खूप टंगळमंगळ असते मुलांच्या खाण्यापिण्यात. पण ना मुलांची वाढती भूक असते ना, तर मुलांना ना कुठूनही खेळून येऊ दे, नाही तर स्कूलमधून येऊ दे, ट्युशनमधून येऊ दे, त्यांना काही असो पण त्यांना खायला पाहिजे. आणि रोजची भाजी चपाती खाऊन वगैरे ते कंटाळलेले असतात. तर कधीतरी असं टेम्पटिंग बनवून दिलं ना, आठवड्यातून 2दा तरी असं काहीतरी वेगळं किंवा मोड वगैरे काढून जर कडधान्याची जरी चाट बनवलं ना तरी सुंदर लागतो. आणि आता मी चाललेली आहे खाली ॲक्च्युली मी जो साडी शिवायला टाकलेली त्याचा ब्लाऊज आणायला मी गेलेली. दिवाळीसाठी मी साडी घेतलेली, पण पिरियड्स आल्यामुळे मी घालायलाच भेटली नाही, तर ब्लाऊजसुद्धा शिवून भेटला नव्हता, तर मी आणलंच नव्हतं. तर आता तू कुठे जाणार आहे? सुट्ट्यात का घातलंयस मग? काढला असं मी पण घालणार आहे. हे बघा, तिकडे मम्मी सगळं सामान काढते आणि हा आईचा प्रोजेक्ट तुम्ही बघितलाच असतं, त्याला तर साईडला ठेवूया. आणि हे बघा केवढं सगळं सामान, आणि आईचा प्रोजेक्ट आणि हे सगळं आमचं सामान. पण हे जास्त चांगलं वाटतं, काढल्यावर लावल्यावर ते अजून चांगलं वाटेल ना, वाटतंय ना चांगलं. आणि हे मस्त असं ताऱ्यांचं म्हणजे त्यांना दिवाळीला भेटलेलं गिफ्ट आहे हे, तर खूप सुंदर वाटते. तर मी चेक करत होते, मी बघितलं नव्हतं ना आणल्यापासून की नेमकं काय आहे ते. तर आयुषला सांगितलं जरा चालू कर रे, बघ कसं वाटतंय ते. तर ह्या सगळ्यामध्ये ब्ल्यू लाईट फक्त छान वाटत होती, की ब्ल्यू कलर खूप उठून दिसत होता. आता आले जाऊन ब्लाऊज वगैरे घेऊन आले. पूर्ण ब्लाऊजला 1 महिना झाला असेल, तो ब्लाऊज असेल तिथे, तो घेऊन आलेले आहे. आणि थोडी जे दिवाळीचं काही सामान जे बाहेर होतं सगळं काढलेलं ते सगळं आतमध्ये टाकलं सोप्यात. आणि परत आता मुलांच्या हौशेसाठी जे क्रिसमस ट्रीसाठी जे सामान लागतं ते आहे, ते आताच पिशवी बाहेर काढून ठेवले, म्हणजे गॅलरीत ठेवता येईल. आणि जे स्वेटर्स वगैरे होते ठेवलेले चांगले, ते बाहेर निघाले, थंडी वाढत चालली त्याच्यासाठी. मी आता हे करायला घेते मेथीचे पराठे. तर आता हा लसूण घेतलाय मी, ते चांगला कुटून घेते. लसूण मिरची आणि थोडेसे धने टाकते आणि जिरा, हे सगळं कुटून घेते. श्रावणी तू उभी अगं बघी, बघा हे आता कुटून घेते. तर आता मेथीचे पराठे करायला मी लसूण घेतली आहे आणि मिरच्या घेतल्यात, आणि त्याच्यामध्ये मी थोडं ना धने टाकणार आहे, अख्खे धने, जिरं, आणि त्याच्याबरोबरच थोडं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं, बारीक होण्यासाठी मदत होते. आणि थोडे ना तीळ टाकणार आहे, तीळ होते माझ्याकडे म्हणून मी टाकते. आणि हे चांगलं कुटून घेणार आहे मी. थोडं आलंसुद्धा घेतलेलं, एकदम थोडंसं घ्यायचं आलं. आल्याची चव ना जास्त नाही आवडत मुलांना, म्हणून मी एकदम थोडं घेतलं आलं. हे सगळं असं जाडं भरडं मी कुटून घेतलं, जास्त पण बारीक नाही केलं, कारण की थोडा फ्लेवर असा आला पाहिजे सगळ्या मसाल्यांचा. आणि ना मेथी आधीच मी धुवून वगैरे ठेवून दिलेली. मुलांना ना मेथीची भाजी म्हटली तर अजिबात खात नाहीत मेथीची भाजी, म्हणून मी पराठे बनवणार आहे मेथीचे. तर आता मेथीसुद्धा धुवून कापून घेतलेली आणि मीठ टाकले, हळद टाकली आणि थोडं तिखट मसाला टाकलेला आहे. आणि पहिले ना मी मेथी ना चांगली मळून घेणार आहे, जेणेकरून ना आपल्याला पीठ मळताना ना मेथी ना त्या पिठामध्ये ना चांगली अशी मिसळून येईल व्यवस्थितरित्या. कधी कधी काय होतं, मेथीचे असे धागे असे बाहेर येतात, तसे येणार नाही. तर आता मी गव्हाचं पीठ घेते, फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ, मैदा वगैरे काही वापरणार नाही आहे, फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बाकीचं आपण सगळं टाकलेलं आहे मसाले. आणि आता छान असं मळून घेणार आहे. थोडं वरून तेलसुद्धा टाकणार आहे. आधी ते जे मेथी
जी मी मळली नुसती त्याचे जे पाणी आलेलं त्याच्यातच आधी मी पीठ टाकून एकजीव करून घेतलं, जेणेकरून मला पाण्याचा अंदाजा कळेल. आणि थोडंसं तेल टाकलं आणि परत एकदा मळून घेतलं. मस्त आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. जास्त असं पातळही नाही मळायचं. आणि मी थोड्या वेळासाठी मग ते ठेवून दिलेलं तेल लावून, जेणेकरून पराठे असे मस्त असे छान असे होतील आपले. आणि मुलांना ना वेगवेगळ्या प्रकारचे ना पराठे करून दिले ना तरच मुलं भाजी खातात, नाही तर भाजी खायचा अत्यंत पालेभाज्या म्हटलं की मुलांच्या खूपच जीवावर येते. माझ्या मुलांच्या तर खूपच. आणि मला तर तुम्हाला माहिती आहे, जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात, की मला विटॅमिन्सची कमी आहे, मला विटोलिगो आहे. त्यामुळे ना माझ्या मुलांना मी जेणेकरून जेवढं प्रोटीन वगैरे, जेवढं फायबर, जेवढं लोह म्हणजे जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक रेसिपी मला शेअर करायला नाही भेटत, मला वेळही नाही भेटत त्याच्यामुळे. पण जे मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. मी काय काय माझ्या मुलांना देते, तर खूप साऱ्या रेसिपी मी करत असते. तर आज एक पराठा मी बनवलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटला तर कमेंट सेक्शनला सांगा. जे खरंच मला लाईक करतात ते मला सांगतात सुद्धा. तर आता हा पराठा मस्त असा आपला भाजतोय. चांगल्या तुपात मी भाजून घेते आहे. बटर नाही लावत मी, जास्त करून मी तुपच वापरते. आणि थोडी बडीशेपसुद्धा टाकली ना फुटताना, तर ना पराठा अजून सुंदर लागतो. हे कुठली भाषा आहे? टमी इज पराठा. मला इंग्लिश बोलता नाही येत. टमी इज पराठा. म्हणजे माझं बोल आज पराठ्याने भरणार आहे. आणखी मला माझ्या मम्मीच्या हाताचे पराठे खूप आवडतात. जस्ट लुकिंग लाईक वाव. सारखं लुकिंग लाईक वाव का? मग ते साठवले. आणि आता सगळे एक एक पराठे मी भाजून घेत होते आणि सगळ्यांना देत होती. पहिला तर पराठा मी श्रावणीला दिला, कारण की ना श्रावणीचा पहिला मान असतो आमच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी. तर आता मी पराठे पटापट असे करून घेते. म्युझिक जास्त टाकत नाही आहे, कारण की ना आजकाल काय होतं आहे माहिती आहे का, माझे जे आधीचे व्हिडिओ आहे ना त्याला कॉपीराईट क्लेम येतो आहे. मलाच समजत नाही आहे का, नाही तर मी ना मला असं व्हिडिओ असं खूप असं जास्त असं बोलायला नाही आवडत. मध्ये काहीतरी छान असं म्युझिक वगैरे टाकायला मला आवडतं, जेणेकरून तुम्हाला बघायला आणि ऐकायला सुद्धा आवडेल. व्हिडिओ खूप सुंदर होतो त्याच्यामुळे. पण सध्याच्या कॉपीराईटमुळे मी 4 व्हिडिओ डिलीट केलेत ॲक्च्युली आधीचे. तर हे होतं त्या दिवशी रात्रीचं माझं जेवण. आणि मुलं इथे आतमध्ये बसून टॅमॅटो सॉस आणि मेयोनीज बरोबर खात आहेत. आणि मी ते गरमागरम पराठे मुलांना ना बनवून देते. तर फायनली माझी सगळी कामं झालेली आहेत. कपडे सुकत त्यांनी टाकले. आपण खूप मदत करतात, मला खूप मदत करतात तसे, कारण की ना जास्त वेळ नाही भेटत लक्ष द्यायला, पण ते घरात खूप हेल्पफुल आहेत. बाकीच्यांसारखं नाही की मी एक पुरुष आहे तर मी हे का करू ते का करू. खूप मदत करतात मला. तसा थोडा चिडका स्वभाव आहे, पण तरी पण ठीक आहे, एवढं तर ॲडजस्ट करू शकतो आपण. तर ना मला एक गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची, मी करू की नको ह्याचा विचार करत होती. काय झालेलं मागे माहिती आहे का, एक फेमस यूट्यूबर आहे, तर मी तिचं नाव नाही घेणार तिचं, पण तरीसुद्धा मला असं वाटलं की मध्ये मी ना डिमोटिवेटसुद्धा खूप झालेली. व्लॉगसुद्धा येत नव्हते, म्हणजे इतकी डिमोटिवेट झालेली ना, मला असं वाटत होतं की म्हणजे माझे व्लॉग चांगले नाही आहेत. आणि अजून पण लोकांना वाटत आहे काहीतरी असं म्हणजे वाटत असेल असं, तर मला खूप असं वाटतं. कारण की काय झालं आहे की मी शॉर्ट आऊट होता तिचा, तर तिने व्लॉग म्हणजे एक इंट्रोडक्शन व्हिडिओ वगैरे पाठवायला सांगितलेला, तर मी पाठवलेला, 1 काय 2 पाठवलेले. तर ना पाठवल्याच्या नंतर मग मी खूप अशी वाट बघत होती आतुरतेने, बाबा आपला एखादा व्हिडिओ तरी असेल, एखादा म्हणजे
छोटासा असं मला वाटलं की सिलेक्शन झालं असेल. मी आतुरतेने तिच्या त्या व्हिडिओची वाट बघत होते कारण की तिने असं तिच्या ह्याच्यात व्लॉगमध्ये सांगितलेलं शॉर्टआउटच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही जर कन्फर्म असाल की तुमचे व्लॉग छान आहेत किंवा तुम्ही जे काही यूट्यूबवर व्हिडिओ बनवता ते एकदम चांगले आहेत, तुम्ही चांगला कॉन्टेंट देताय तरच माझ्याकडे शेअर करा. तर मला असं वाटलं की मी ठीक आहे ना, मी करते ते योग्य आहे असं मला वाटलं. तर मी असे डिमोटिवेट झाले की तिने माझ्या व्हिडिओचं सिलेक्शन केलं नाही आणि दाखवलाही नाही. तर मी अशी डिमोटिवेट झाली की बाबा आपला कॉन्टेंट चांगला नाही आहे, आपण कॉन्टेंट चांगला नाही देत आहे, आपण काही चांगलं नाही करत आहे, म्हणून लोक आपल्याला सबस्क्राईबचं तर जाऊ द्यावं पण निदान लाईकसुद्धा करत नाही किंवा व्हिडिओचे बघतसुद्धा नाही, स्क्रोल करत असतील, अशा कमेंट्स वगैरे करत नाही. कारण की चांगला मोठा यूट्यूबर आहे ती आणि मग आपला व्हिडिओ नसेल आवडला तर मग आपल्यापेक्षा जास्त नॉलेज असेल ना तिला यूट्यूबमधलं असं मला वाटतं. त्यामुळे मध्यंतरी मी खूप डिमोटिवेट झालेली. कामाचा ताप तर होताच, मला वेळही भेटत नव्हता आणि अजूनही भेटत नाही. पण त्याच्यातून पण मी एकदा असा विचार केला की मी माझ्यासाठी बनवते ना, मला आवडते म्हणून मी बनवते. माझ्या शॉर्टआउटमध्ये व्हिडिओचं सिलेक्शन नाही झालं तर नको होऊ दे. ज्यांना मी आवडते मी त्यांच्यासाठी बनवते, मी माझ्या आनंदासाठी बनवते. तर मी परत आता विचार केला जे काही माझ्याने जमेल शूट करायला, जे काही एडिट करायला जमेल ते मी तुमच्यापर्यंत पोचवेन. आणि तुम्हाला आवडत असतील माझे व्लॉग्स, माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. कारण की तुम्ही व्हिडिओ बघता आणि समजा लाईक नाही ना केला तर त्या बघण्याला काही अर्थ राहतच नाही. कारण की तुम्ही लाईकच करत नसाल तर तुम्ही व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही ह्याचा अर्थ असा होतो. त्याच्यामुळे माझाच असा व्हिडिओ नाही, कारण की छोटे यूट्यूबरचे व्हिडिओ का चालत नाहीत माहिती आहे का, लाईकमुळे चालत नाही. कारण की जेवढे लाईक कराल तेवढा तो यूट्यूबर व्हिडिओ पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की लाईक केलं तर म्हणजे एवढ्या लोकांना आवडलं ह्याचा अर्थ असा असतो. आणि लाईक नाही केलं तर ह्या बाकीच्यांना आवडलेलाच नाही, फक्त असंच व्हिडिओ आला, सजेशनमध्ये आला किंवा तुमच्या समोर आला, तुम्ही बघितला आणि तुम्ही सोडून दिलं, ह्याचा अर्थ असा होतो. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे पण अशी झाली का हिवाळ्याची सगळं सामान बाहेर आले का, स्वेटर्स वगैरे आणि दिवाळीचं सगळं सामान आत गेलं का. बाय बाय, टेक केअर, स्वीट ड्रीम, मस्त खा आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या.